सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार. हल्लेखोर गुजरातच्या दिशेने गेल्याची माहिती. मुंबई पोलिसांचं पथक गुजरातमध्ये तपासासाठी जाणार. सैफवरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीनं दादरमधून हेडफोन खरेदी केल्याची माहिती. पोलिसांकडून दादरमधील मोबाईलच्या दुकानांची तपासणी. सैफवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नाही. संशयित आरोपीचा वर्सोवा भागातील सीसीटीव्ही समोर. संशयित आरोपी चप्पल चोर. पोलिसांकडून चौकशी सुरू. प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबाने तो वाचला. सैफवरील चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. सुरेश धस लायकीचा माणूस नसल्याचं ओबीसी लोकांनी फोन करून सांगितलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा. आज वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी. केज कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी होणार. बीड हत्या प्रकरणात कराड सध्या एसआयटी कोठडीत. सुदर्शन घुलेसह आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार. 6ही आरोपींना आज बीड न्यायालयात हजर करण्यात येणार. संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण पुढे करून जातीय तेढ निर्माण केलं जात आहे. भाजपा आमदार अभिमन्यू पवारांनी कोपर्डी 2 करण्याचं वक्तव्य केलं. लक्ष्मण हाकेंचा आरोप. बीड हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती नको. अंजली दमानी यांचं ट्विट. धनंजय मुंडेंच्या एका प्रकरणात अनिकेत निकम यांनी काम केलं, त्यामुळे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती नको. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. निकमांच्या नियुक्तीवर राजकारण करणं म्हणजे गुन्हेगारांना मदत करण्यासारखं. गुन्हेगारांना वाचवायचं असेल तर नियुक्तीला विरोध होईल. निकमांच्या नियुक्ती संदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हार्वेस्टर मालकांकडे 10 लाख इतकी कॅश कुठून आली? हार्वेस्टरवाल्याने काही लेखी घेतल्या का? लक्ष्मण हाकेंचं हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांनाच सवाल. आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर. धनंजय मुंडे शिबिराला उपस्थित राहणार. सुनील तटकरेंची माहिती. छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती. नाराजीनंतर भुजबळ आणि अजित पवार पहिल्यांदा समोरासमोर येणार. राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजित पवार शिर्डीत दाखल. अजित पवारांनी सपत्नीक साईबाबांचं दर्शनही घेतलं. शरद पवार गटाचे सतीश चव्हाण आज अजित पवार गटात प्रवेश करणार. निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाणांनी पवार गटात प्रवेश केला होता. भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची आजपासून 2 दिवसीय बैठक. लोअर परळ येथील संघ मुख्यालयात आजपासून 2 दिवस बैठक. मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेही उपस्थित राहणार. 24 तारखेनंतर मोठा पक्षप्रवेश होणार. ठाकरे गटातून अनेकांचा अपेक्षित असलेला मोठा पक्षप्रवेश होणार. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. पडताळणीपूर्वीच 4000 महिलांची लाडकी बहीण योजनेतून माघार. पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्यानं माघार. सूत्रांची माहिती. चुकीच्या पद्धतीनं अर्ज करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज केले आहेत. सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. नाशिकमधील मालेगावात किरकोळ भांडणावरून हवेत गोळीबार. 6 वर्षांची मुलगी खेळताना पडल्यानं 2 कुटुंबात वाद. मालेगाव शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल. शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 10,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारीपासून नव्या बस दाखल होणार. 400 बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, तर 200 सीएनची बसेस घेण्याचा पीएमपी प्रशासनाचा निर्णय. मुंबई महानगरपालिकेत 10 वर्षात 700 फाईल गायब. माहिती अधिकारात मागितलेल्या उत्तरात फाईल मिसिंग असल्याची माहिती. अमेरिकेत टिकटॉकवर बंदी कायम. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा बंदी उठवण्यास नकार.